झी 24 तास एक पाऊल पुढे. कडून प्रेरणा घेऊन पुण्याच्या भागवत सोनवणे यांनी 2 दुष्काळग्रस्त गावं दत्तक घेतली आहेत. पुण्यात संगणक अभियंता असलेले आणि मूळचे रहाडी येथील भागवत सोनवणे यांनी हे दाखवून दिलंय. स्वखर्चातून सोनवणे यांनी रहाडी आणि तळावडे या 2 टंचाईग्रस्त गावांना टँकरनं पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतलाय. पाहूयात हा खास रिपोर्ट. मैं नहीं मानता हमारा देश दुनिया का सबसे महान देश है. लेकिन ये जरूर मानता हूं कि हमें काबिलियत है, ताकत है अपने देश को महान बनाने की. स्वदेश चित्रपटातील मोहन भार्गवनं जसं आपल्या गावाचं रूप पालटलं तसंच काहीसं घडलंय येवल्यामध्ये. अमेरिकेत राहिलेले मात्र सामाजिक जाण असलेल्या सोनावणे यांना देण्यास सुरुवात केली. सोनावणे यांच्या विहिरीत पाणी असल्यानं त्याचा उपयोग पाणी टंचाईत होरपळणाऱ्या दुष्काळग्रस्तांना व्हावा यासाठी त्यांनी रहाडी आणि तळवाडे ह्या 2 गावांची दत्तक घेण्यासाठी निवड केली आणि त्यातूनच त्यांच्या समाजसेवेची सुरुवात झाली. सध्या विविध सामाजिक संघटनांच्या मदतीनं दुष्काळावर मात करण्यासाठी सोनावणे यांनी पुढाकार घेतलाय. विशेष म्हणजे सोनावणे यांनी स्वतःच्या घरापासूनच या सामाजिक कार्याला सुरुवात करून दुष्काळग्रस्तांना पिण्याचं पाणी, पाण्याच्या टाक्या आणि ट्रॉली उपलब्ध करून दिली आहे. गावाचा रहिवासी आणि या गावाचा जन्म झाला त्या गावाचे आपण काहीतरी ऋण फेडले पाहिजे. याच्यासाठी मी स्वतः आपल्या स्वखर्चाने गावासाठी टँकर सुरू केलेला आहे. तालुक्यातला अजून एक गाव मी दत्तक घेतलं आहे. माझा प्रयत्न असणार आहे की दररोज कमीत कमी एक टँकर या दोन्ही गावांना मिळेल. महिनाभरापासून कोरड्या पडलेल्या विहिरींमुळे रहाडी आणि तळवाडे येथील गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली होती. 5-5 किलोमीटरवरून डोक्यावर हंडे, सायकलींना ड्रम, बैलगाड्यांवर टाक्या अशी धावपळ सुरू झाली होती. हंडाभर पाणी मिळेल या आशेनं महिला जीव धोक्यात घालून वणवण करत होत्या. टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारनं नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल 8 कोटी खर्च केले खरे, मात्र ज्या गावांमध्ये राजकीय वजन जास्त त्याच गावांना पाणी पुरवठा, मात्र अन्य गावांचा घसा कोरडा तो कोरडाच. अशा परिस्थितीत सोनावणे यांनी शासनाकडून कुठलीच अपेक्षा न ठेवता येवला तालुक्यातील तळवाडे आणि रहाडी ही पूर्व भागातील 2 गावं दत्तक घेतली. घरचा ट्रॅक्टर आणि साधनं असली तरी रोजचा खर्च साधारण 750 रुपयांपर्यंत होतो. सध्या सोनावणे स्वखर्चानं काम करत असून पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेनं एप्रिल आणि मे मधील एका फेरीसाठी डिझेलचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शक्य तेवढी मदत करण्याचं आवाहन सोनावणे करतायत. सोनावणे करत असलेलं हे कार्य दुष्काळावर मात केल्यासारखंच आहे. झी 24 ताससाठी येवल्याहून चेतन कोळससह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.